दुसऱ्यांना संपवायची भाषा करणारा स्वतःचे अस्तित्व जास्त काळ टिकवू शकत नाही। एक दोन तालुक्यांत समर्थक असले म्हणजे राज्याचा किंवा समाजाचा नेता होत नाही, अशी टीका नितेश राणेंनी मनोज जरांगेंवर केली। मराठा तरुणांना माझी विनंती आहे, या माणसासोबत राहण्यात काही अर्थ नाही। किती वेळा हा माणूस आंदोलन स्थगित करणार आणि पुन्हा सुरू करणार आणि पुन्हा तुम्हाला जमिनीवर बसवणार, असा सवालही नितेश राणेंनी केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा वध केला होता, ही घटना कोणीही विसरू शकत नाही। अशातच आता या घटनेचा पुतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारला जाणार आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा पुतळा बसवण्याची घोषणा केली होती। तसेच या पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे। हा पुतळा 18 फुटांचा आहे। शिल्पकार दीपक थोपटे यांनी हा पुतळा तयार केला आहे। त्याची पहिली झलक समोर आली आहे। मी आज स्पष्टपणे सांगतो, अनिल देशमुख यांच्यात पक्षातील लोकांनी त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे दिले आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सचिन वाझे यांच्याबद्दल अनिल देशमुख काय बोलतात, आमच्यावर केलेल्या आरोपाबाबत ते काय बोलतात, याच्या माझ्याकडे पुरावे आहे। जर माझ्यावर वेळ आली तर मला ते उघड करावे लागेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले। तसेच देवेंद्र फडणवीस कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही, असेही ते म्हणाले। अहमदनगरचे खासदार निलेश लंके हे गेल्या 3 दिवसांपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करत आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात त्यांचे उपोषण सुरू आहे। माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून मला उपोषणापासून दूर करण्याचा प्रयत्न काही पोलिसांनी केला होता, मात्र तसं होत नसल्याने मला 5 कोटी रुपये देणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये पसरवली जात आहे, असे निलेश लंके म्हणाले। मुसळधार पाऊस तसेच कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग यामुळे सांगली तर कृष्णा नदीच्या पाणी पातळी 30 फुटांपर्यंत वाढली आहे। पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे पूर पाहण्यासाठी सांगलीकर आयर्विन पुलावर गर्दी करत आहेत। त्यामुळे स्टंटबाजी रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे। पालघर जिल्ह्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे, यामुळे नदी नाल्यांना पूर आले आहे। जोरदार पावसामुळे पालघरमधील तलाव, धरणे भरली आहे। धामणी धरण ही 100% भरले आहे। या धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले आहे। याच धरणाच्या खाली असणारे कवडास धरण व या धरणांमधून 22,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। या नदीच्या किनारी जवळपास 65 गावे आहेत। या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। लोकसभेवर निवडून आल्यानंतर संदीपान भुमरेंनी आपल्या मंत्रिपदासह छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर आता मंत्री अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजीनगरच्या पालघर मंत्रिपदी वर्णी लागली आहे। त्यामुळे सिल्लोडमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। दरम्यान आजच विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी नवा पालकमंत्री देण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते। पुण्यातील रामा फर्टिकेम कंपनीने रासायनिक खतांच्या नावाखाली तब्बल 50 लाखांची माती विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अमरावती जिल्ह्यातील 6 तालुक्यात कंपनीने 3400 खतांच्या गोण्या विकल्या असून यामधून कंपनीने 50 लाखांना शेतकऱ्यांना फसवले आहे। जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी खतांची तपासणी केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये सिंगापूर अव्वल आहे। यानंतर फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान व स्पेन सारखे देश आहेत। कॅनडा 6व्या तर अमेरिका 7व्या क्रमांकावर आहे। भारताचे रँकिंग 82वे आहे, तर पाकिस्तान 100व्या क्रमांकावर आहे। भारतीय पासपोर्ट 58 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेशाची परवानगी देतो। सिंगापूरच्या नागरिकांसाठी 195 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश आहे। मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। बराच वेळ हा ट्रॅफिकमध्येच निघून जातो, पण लवकरच मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। सरकार लवकरच स्पॉट टॅक्सी प्रकल्प राबवणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना वेळेत ऑफिस घरी जाणे शक्य होणार आहे। MMRDA पॉड टॅक्सी प्रकल्प राबवणार आहे। संपूर्ण प्रकल्पासाठी 1 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। यासाठी केंद्र सरकारही अर्थसहाय्य देणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी काल भाजपच्या उमेदवारांना पाडण्याचे आवाहन करत उपोषण स्थगित केले, पण स्वतः राजकारणात जाणार नसल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली। 40 ते 50 आमदार विधानसभेत पाठवण्याचा निर्धार यावेळी जरांगेंनी केला।
यावर बोलताना 40-50 आमदार काय तर सगळ्या 288 जागा लढवाव्यात आणि स्वतः जरांगेंनी यावे असे आवाहन भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिले। यावर आता जरांगे काय भूमिका घेणार पाहावे लागेल। साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीच्या महाराजा या चित्रपटाने OTTवर धुमाकूळ घातला आहे। सर्वत्र या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे। या चित्रपटाने देशभरात 72 कोटींची कमाई केली आहे। यामध्ये मुख्य तमिळ आवृत्तीनं सुमारे 57 कोटी तर तेलुगू आवृत्तीचे योगदान 14 कोटींहून थोडे अधिक आहे। हा चित्रपट फक्त 20 कोटींच्या बजेटमध्ये बनवला आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निथिलन स्वामीनाथन यांनी केले आहे। वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार विवियन रिचर्ड्स आणि कार्ल हुपर यांनी ब्रायन लाराकडून माफीची मागणी केली आहे। लाराच्या लारा द इंग्लंड क्रॉनिकल्स या पुस्तकात केलेले दावे चुकीचे आहेत असा आरोप रिचर्ड्स आणि हुपर यांनी केला आहे। रिचर्ड्स हे हुपर विषयी आक्रमक होते आणि त्यांना आठवड्यातून एक वेळा रडवत होते असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे। मात्र हे चुकीचे आहे असे रिचर्ड्स आणि हुपर यांनी म्हटले। पॅरिसमध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी यांची एकमताने पुन्हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे। यावर नीता अंबानींनी आनंद व्यक्त केला आहे। त्या 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिक सुरू असताना पहिल्यांदा IOC मध्ये सामील झाल्या होत्या। दरम्यान लवकरच पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होणार आहे। यात भारताचा 100 पेक्षा जास्त खेळाडूंचा संघ भाग घेणार आहे। राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे। लोणावळा येथेही तुफान पाऊस पडत आहे। पावसामुळे अनेक सखल भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। त्यामुळे लोणावळ्यात खबरदारीच्या अनुषंगाने 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आज 25 जुलै आणि उद्या 26 जुलै सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पावसाचा जोर कायम असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, व्हेला, मावळ, मोशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। या भागात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। त्यामुळे शाळा 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिले आहेत। तसेच नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये LPG सिलेंडरबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही। मात्र गेल्या 1 वर्षातील किमतीवर नजर टाकली तर या दरम्यान गॅस सिलेंडर तब्बल 300 रुपयांनी स्वस्त झाले आहे। 20 जुलै 2023 ला दिल्लीत सिलेंडरचे भाव 1103 रुपये होते, तर आज दिल्लीत 803 रुपयांना सिलेंडर विकत मिळतो। तसेच कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर जवळपास स्थिर आहेत। अर्थसंकल्पात महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झालं का? अर्थमंत्र्यांचं उत्तर। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे। या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही असा आरोप महाविकास आघाडीने केला। यावर वाढवण बंदरासाठी 76,000 कोटीची मंजुरी दिली आहे। मात्र अंतरिम अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा उल्लेख करण्यात आला नव्हता। याचा अर्थ असा होत नाही की महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी दिला नाही किंवा महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं जात आहे असे सीतारामन म्हणाल्या। पुण्याची ऐतिहासिक ओळख असलेल्या आणि एकेकाळी संपूर्ण देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बुधवारी राज्यसभेत उपस्थित केला। शनिवारवाड्याच्या दुरुस्तीचे व देखभालीचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे आणि यासाठी विशेष निधीची तरतूद करावी जेणेकरून हे काम लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली। अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक सोबत घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदा हार्दिक पांड्याने तिच्या इंस्टाग्रामवरील फोटोवर इमोजीद्वारे प्रतिक्रिया दिली आहे। नताशाने मुलगा अगत्य सोबत काही फोटो इंस्टावर पोस्ट केले आहेत। त्यावर हार्दिकने आनंद व्यक्त केला आहे। हार्दिक पासून वेगळे झाल्यानंतर नताशा मुलासह सर्बिया येथील आपल्या घरी परत गेली आहे। दरम्यान दोघेही गेल्या 6 महिन्यांपासून वेगळे राहत आहेत।